सर, एकंदरीत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. एकंदरीत दादा अजित पवार गटाला किती वोट्स भेटलेले आहेत, किती सीटा आलेल्या आहेत, एकंदरीत काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा ग्रुप तर्फे महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवावी, आमचा सर्व पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याचा मानस होता. आम्ही प्रयत्न केले. आम्ही एवढंच म्हणत होतो, आमचा स्वाभिमान राखला जाईल तर आम्ही महायुतीमध्ये तयार आहोत. परंतु शेवटपर्यंत कोणतीही चर्चा आमच्याशी करण्याकरता केली नाही. मग आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे. आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर आपल्याशी कोणी चर्चा करायला तयार होत नाही तर आपण पूर्ण शहरामध्ये निवडणूक का लढवायची नाही. त्यांच्या आग्रहाने पूर्ण शहरामध्ये आम्ही निवडणूक लढण्याचं धोरण जाहीर केलं. आम्ही नेहमी मी बोलत होतो की 151 जागी मी निवडणूक लढवणार जर सन्मानपूर्वक युती झाली नाही तर. तसंच झालं. शेवटपर्यंत कोणीही आम्हाला विचारायला आलं नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. मग आम्ही ठरवलं, ऐन वेळेवर जरी झालं तरी आम्ही 86 ठिकाणी आम्ही उमेदवार दिले व त्यानंतर त्या कमी वेळेत सर्व ठिकाणी आमचे प्रयत्न केल्यानंतर आम्हाला जरी एक जागा मिळाली असेल, पण जर मला मी सांगू इच्छितो, शिंदे सेनेनी महायुतीमध्ये 8 सीट त्यांना मिळाल्या. एकच उमेदवार त्यांचा निवडून आला. त्यांचं मताधिक्य जे आहे 1.24% त्यांना मतं मिळाले. शरद पवार दादा एकत्र जेव्हा होते तेव्हा राष्ट्रवादीची 1 सीटच होती. वेगळं झाल्यानंतर आजच्या तारखेला त्यांची एकही सीट नाही. राष्ट्रवादी दादा गुटचा किमान 1 नगरसेवक तरी आम्ही निवडून आणला व अनेक ठिकाणी फार कमी मतांनी आमचे उमेदवार पडलेले आहे. हे तुम्हाला सांगायला मला हरकत नाही. त्यांना 1.49% लोकांनी मतदारांनी साथ दिली. ह्या दोघांची जर टोटल केली तर 273% दोघांची होते. शिंदे गुट, पवार साहेब त्यांचा गुट. एकट्या एनसीपीला स्वतःच्या भरोश्यावर दादा गुटला 3.26 आम्हाला हे समजून घ्यायची गोष्ट आहे. दोन्ही मिळून जर विचार केला तर आम्ही 50% त्यांच्यापेक्षा वर चढाव 47.47 ने आम्ही पुढे आहोत. हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला याकरता सांगू इच्छितो का शहरामध्ये आम्ही नवीन काम हातात घेतलं. 4-5 महिन्यातच आम्ही सर्व उभं केलेलं आहे. आमच्या नेत्यांना मी सांगितलं, आम्ही 86 ठिकाणी बीजे रोवलेली आहेत. राष्ट्रवादी झेंडा 86 प्रभागामध्ये 86 उमेदवारांनी आपल्या प्रभागात फडकवला, प्रयत्न केले. किमान आमचा पक्ष 3रा क्रमांकाचा प्रश्न नागपूर शहरामध्ये आम्ही करून दाखवलेला आहे. 1ल्या क्रमांकावर जर भारतीय जनता पार्टी असेल, 2ऱ्या क्रमांकावर जर काँग्रेस असेल तर राष्ट्रवादी दादा गुट 3ऱ्या क्रमांकावर आणून ठेवलेला आहे. 4था 5वा 6वाचा काही ठिकाणा नाही कुठे आहे, कोण काय गेले. पण आम्ही निरुत्साही नाही. आम्ही ठरवलं सुरुवातीपासून नवीन आम्ही आमच्या काम कार्य सुरू केलेलं आहे. शहरामध्ये आम्हाला बीजे रोवायची आहे. आम्ही एवढ्या ठिकाणी आमचे बीजे रोवले तर भविष्यामध्ये कुठेतरी उगवून ही पार्टी मोठी करण्याचा जो माझा मानस होता, माझ्या सहकार्याचा मानस होता, त्यामध्ये मी खूप 100% तर नाही पण 40-50% मी सक्सेस झालो असं मला सांगायचं या ठिकाणी वाटतं. समोरची वाटचाल कशी राहील? समोरची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व प्रभागातून जेवढे माझे उमेदवार आम्हाला समर्थित उमेदवार सर्व उभे झाले होते, त्यांना आता 2-4 दिवसात थोडं रिलॅक्स झाल्यावर त्यांना एकत्र बोलवून त्यांना त्या भागातली जबाबदारी देऊन त्या भागात पुन्हा कसं शक्ती आम्हाला वाढवता येईल, लोकांमध्ये जाऊन कसं काम करायचं याचं आम्ही धोरण आमच्या नेते मंडळी आम्ही सर्व मिळून ठरवू. व शहरात जरी भारतीय जनता पार्टी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस आम जनतेच्या, सामान्य जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन रोज यांच्याशी आम्ही भांडण घेऊन आम्ही जनतेची सेवा करण्यास तत्पर राहू. कुठेही कोणताही कालपर्यंत असंच झालं. जेव्हापासून आम्ही सुरुवात केली आमच्या कामाला, तुम्ही बघताय सर्वात जास्त आंदोलन आम्ही केलंय. सफाईच्या संदर्भात, ट्रॅफिकच्या संदर्भात, बस स्टॉपच्या संदर्भात अनेक गोष्टी अशा ज्या आमच्यापर्यंत जनतेने आणल्या. आम्ही त्याच्यासोबत भांडण, म्हणूनच आम्हाला हा प्रतिसाद मिळालाय. म्हणून 2-3 पार्ट्यापेक्षा आम्हाला सर्वात जास्त मताधिक्य मिळालेला आहे असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. आम्ही जोमाने तसंच कार्य सुरू ठेवू.